महाराष्ट्र राज्य राजपूत भामटा समाज प्रतिष्ठानतर्फे मी उत्तमसिंग छगनसिंग दुलत मला यावर्षी बजाज ऑटो लिमिटेड वाळूजमधून एक्झिक्युटिव्ह या पदावरून रिटायरमेंट झाल्यामुळं आज या समाजाने माझा सत्कार केला आहे। त्याचा मला खूप आनंद होत आहे। मागच्या वर्षी माझी मुलगी डॉक्टर झाली होती, तिचाही त्यांनी सत्कार ठेवला होता आणि आज माझाही सत्कार केला। आणि जेव्हा माझी शाळेत सुरुवात झाली होती तेव्हा 9वीला असताना कुमार गटात अरुणाबागची हे कलेक्टर होते, त्यांनी मला सत्कारित केलं होतं। त्यावेळेस कुस्ती स्पर्धेत नंबर आला होता जिल्ह्यातून। आणि आज रिटायरमेंटला सुद्धा एक विनयजी गौडा जिल्हाधिकारी हे यांनी मला सत्कारित केलं, त्यामुळं मी धन्यवाद करतो। थँक्यू सर। आजचा जो कार्यक्रम आहे राजपूत भामटा प्रतिष्ठानतर्फे गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे इथे। त्यांच्या लाईफ मध्ये मुलांना जे मोटिवेशन महत्वाचं आहे सर। इथं 10वी पास झालेले 5 गुणवंत पहिले ज्यांना चांगले मार्क्स मिळाले अबोव 90, तसंच 12वी, तसंच तुमचं MBA असेल, इंजिनिअरिंग असेल, या सर्व क्षेत्रात ज्यांनी मुलांनी उत्कृष्ट यश संपादन केलेलं आहे त्यांना मोटिवेशन मिळावं म्हणून सत्कार केलेला आहे। समाजानं याकरता शासन दरबारी पाठपुरावा घेऊन महाराणा प्रताप विकास महामंडळ हे स्थापन केलेले आहे सरकारने या समाजाकरता। आणि हा समाज हा दुर्गम भागात वाडी वस्ती अशा ठिकाणी राहणार आहे। हा समाज जवळपास तुम्ही 95% जरी म्हटलं तर हा समाज शेती व्यवसायामध्ये आहे। अत्यंत गरीब असा समाज आहे हा। यांना जे विमुक्त जाती अ मध्ये जे आरक्षण मिळतंय त्यामुळे काही या समाजातून MPSC बरेच लोक झाले, UPSC झाले, GST मध्ये सिलेक्शन झालं, शासनाच्या विविध खात्यांमध्ये या समाजाचं सिलेक्शन झालेलं आहे आरक्षणामुळे। हे आरक्षण फक्त या समाजाला 3% आरक्षण आहे आणि यामध्ये 14 जाती आहे साहेब विमुक्त जातीमध्ये। तर हे जे प्रतिष्ठानने हा कार्यक्रम आजचा जो घेतलेला आहे तो अत्यंत चांगला कार्यक्रम आहे। असा प्रत्येक समाजाने घेऊन आपलं गाव कसं विकसित होईल, आपला तालुका कसा विकसित होईल, आपला जिल्हा कसा विकसित होईल आणि आपलं माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांचं जे विकसित भारत 2047ला होणार हे जे स्वप्न आहे ते प्रत्यक्षात उतरावं अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे। आणि आज आपण त्या दृष्टीने मार्गक्रमण करतोय। आपला भारत आज आपण जगात 3ऱ्या क्रमांकावर आहोत। तुम्हाला सांगतो आपण जपानच्या सुद्धा पुढे गेलेलो आहोत। 1 नंबरला अमेरिका असेल किंवा आणखीन आपण आज 3 नंबरला आहोत आपण जागतिक स्तरावर। आणि ही प्रगती भारताची दिवसेंदिवस होत राहील। आपल्या भारतामध्ये जे आर्थिक विकास दर आहे तो सध्या 7.5% दर आहे। हा दर असाच पुढे वाढत राहो आणि भारताची प्रगती दिवसेंदिवस होत राहो। आपण पारतंत्र्यातून मुक्त झालो 1947ला। आपण भारत म्हणून जे काही नावलौकिक कमवलं ते अत्यंत उल्लेखनीय आहे सर। आणि असाच कार्यक्रम प्रत्येक समाजात व्हावा। आज जो संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला झाला, प्रचंड संख्येने समाज बांधव आज उपस्थित आहे आणि त्यांचा सत्कार झालेला आहे। माननीय जिल्हाधिकारी श्री विनय गौडा साहेब यांनी पण अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द माझं नाव सुरेश रामचंद्र राजपूत, जालना, आणि माझं मूळ गाव जे आहे जामनेर तालुक्यामध्ये तळेगाव शळगाव। मी एक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आहे। माझे 2 मुलं MBBS झालेले आहेत। माझ्या मुलीचं MBBS कंप्लीट होऊन इंटर्नशिप कंप्लीट होऊन ती आता PGची तयारी करते आणि पुढचं जे शिक्षण आहे अजून त्यांची फार इच्छा आहे पुढं करायची। आणि आमच्या राजपूत समाजाने या ठिकाणी आमचं मान सन्मान करून आम्हाला या ठिकाणी सन्मान दिला, त्याबद्दल त्यांचं तर खूप आम्हाला धन्यवाद म्हणावंसं वाटतंय। कलेक्टर साहेबांनी काय मार्गदर्शन दिलं? हा, कलेक्टर साहेबांनी समाजांना सांगितलं की प्रत्येक समाजामध्ये असे कार्यक्रम घडले पाहिजेत। जो गोल विद्यार्थ्यांनी ठेवलेला आहे समोर तो कम्प्लीट झाला पाहिजे। हार्डवर्क इज द की ऑफ सक्सेस असा मंत्र माननीय कलेक्टर साहेब जे आपले आहे विनयजी गौडा साहेब यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन, शॉर्टबट स्वीट आपण त्याला म्हणूया, अतिशय मोलाचं मार्गदर्शन त्यांनी दिलं। आणि त्यांच्या ज्या वक्तृत्व आहे, जे भाषण आहे, निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आमच्या राजपूत समाज बांधवांच्या मुला मुलींसाठी
ती अतिशय प्रेरणादायी ठरेल. त्याचबरोबर संपूर्ण जी टीम आहे आमची राजपूत समाजाची अतिशय उत्कृष्टपणे काम करतात आणि त्यांच्या हातून येणाऱ्या काळात हेच कार्य घडो आणि अनेक विद्यार्थी आमच्या समाजाचे पुढे जावो ही सदिच्छा भेट मी ही सदिच्छा शुभेच्छा सर्वांना देऊ इच्छितो. किती विद्यार्थी आहेत? जवळपास इथे आज आम्ही बघितलं तर जवळपास हजाराच्या संख्येत पालक आणि विद्यार्थी जवळपास 400-500 विद्यार्थी आहेत. माझं नाव विजयसिंग राजपूत, राहणार नागद. माझं मूळ गाव नागद, तालुका कन्नड आहे. माझी भाची जी नांदेड गव्हर्नमेंट GMC कॉलेज आहे, नुकतीच तिने MBBS कम्प्लीट केलेला आहे. आणि दुसरा जो भाचा आहे तो सध्या HBT जहू इथे MBBSच्या सेकंड इयरला कार्यरत आहे. आणि असे कार्यक्रम घडले पाहिजे त्याबद्दल सर्व टीमला पुनश्च शुभेच्छा देऊ इच्छितो. आज दिनांक 19 जुलै 2026 राजपूत समाजातर्फे माझ्या मुलाला या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे. वेगवेगळे बक्षिसं देऊन म्हणजे 5,000 रुपये स्कॉलरशिप आणि प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव करण्यात आलेला आहे. इथून पुढेही आमच्या समाजामध्ये अशा प्रकारची स्कॉलरशिप आणि योग्य प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केल्या जाणार आहे. किती विद्यार्थी सर आहेत? या ठिकाणी जवळपास आता जे मुलांचा सत्कार झालेला आहे तर ते 200-250 विद्यार्थी आहे. त्या सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कलेक्टर साहेब पण मार्गदर्शन दिलं. हो, कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी मार्गदर्शन दिलेलं आहे. तसेच भगवानराव यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. जे मान्यवर उपस्थित होते त्या सगळ्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे याच्यातून काय होणार आहे की भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना मोटिवेशन म्हणजे आत्मविश्वास त्यांचा वाढणार आहे. इतक्या चांगल्या पद्धतीचा हा राजपूत समाजाचा या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न झालेला आहे. समाजाला काय आव्हान करणार? समाजामध्ये एक आवड निर्माण होणार आहे याच्यामुळं. म्हणजे काय असतं की बरेच विद्यार्थी आमचा मागास समाज आहे, त्यांना योग्य शिक्षण मिळत नाही, तर ह्या मोटिवेशनमुळं त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळू शकते. म्हणजे आत्मविश्वास वाढणार विद्यार्थ्यांचा. माझं नाव शंकरसिंग भगवानसिंग ठाकूर. मी सेवानिवृत्त ST कर्मचारी. माझा हा बक्षीस समारंभ जो आहे हा नातू साहिल सिंग संदीप सिंग ठाकूर याला 91% मार्क पडलेले आहेत 12वी मध्ये आणि समाजाने त्याचा यथोचित सत्कार केलेला आहे. आणि या सत्कार कार्यक्रमात जो आयोजकांनी जे संघटन केलं आहे किंवा जी म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली आणि सुखसोयी दिलेल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्याचे कलेक्टर जे विनय गौडा आहेत त्यांच्या हस्ते ज्या मुलांना बक्षिसे मिळाले त्या सगळ्यांचा म्हणजे माझ्या नातूसहित सगळ्यांचाच मी म्हणजे अभिनंदन करतो त्यांचं. व त्यांनी त्यांची प्रगती आपल्या समाजामार्फत करून घ्यावी ही त्यांना सर्वांना विनंती. आयोजकांचे खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा जो बक्षीस कार्यक्रम झाला आहे तो 350 विद्यार्थी आहेत. तसेच समाजात इतर क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या इतर लोकांना जे सत्कारित करण्यात आलं असं एकूण कमीत कमी 600 ते 650 लोकांचा सत्कार ह्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याबद्दल समाजाने मार्गदर्शन दिलं आणि कलेक्टर साहेबांनी जे मार्गदर्शन केलं, जे मोटिवेशन केलं, कलेक्टर साहेबांनी जे काही म्हणजे त्यांनी म्हणजे ज्या परिस्थितीतून त्यांनी जे म्हणजे IAS ऑफिसर कसे झाले ते जे म्हणजे परिस्थिती सांगितली ते निश्चित आमच्या मुलांना मार्गदर्शन राहील. त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याच्याबद्दल काय सांगाल? राजपूत समाजातर्फे याला जो अवॉर्ड मिळाला त्याला 10वी मध्ये 94% मार्क्स मिळाले. हा माझ्या भावाचा मुलगा आहे. त्याच्या वडील आई वडील हे शेतीमध्ये काम करतात. हा याचं जे अचिव्हमेंट आहे खूप मोठा अचिव्हमेंट आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने आज 94% घेणं म्हणजे खूप मोठं अचिव्हमेंट आहे. आणि त्या अचिव्हमेंटच्या या ठिकाणी त्याचा सन्मान झाला, सत्कार झालेला आहे. त्याचा खूप मोठा आनंद आहे आणि निश्चितच त्याला आता ह्या सत्कारामुळं पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. भविष्यात अजून तो इम्प्रूव्हमेंट करेल आणि निश्चित पुढं आपल्या देशासाठी राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची उमेद त्याच्यामध्ये निर्माण होईल अशी मी आशा व्यक्त करतो या ठिकाणी. आणि या ठिकाणी त्याच्या या ठिकाणी सत्कार केल्यामुळं मी सगळ्या मान्यवरांचं हे करतो, थँक्यू म्हणतो त्यांना. काय सांगणार बाबा? मी आत्मा मालिकेत शिकायला होतो. पहिले तर 10वी तिथंच होतो. आता मी जे इंजिनिअरिंगची तयारी करतोय कोचिंग क्लासेसला. मला 10वीला 94% पडाले, सगळ्या शिक्षणामुळे पडले आणि मी
खूप कष्ट केले ते आई वडिलांचे आश्रून तीन पाहून. क्या बात है, क्या बनने की इच्छा है आपको? मैं इंजीनियरिंग की तयारी करू. इंजिनिअरिंगची तयारी, म्हणजे इंजिनियर होण्याची इच्छा आहे. वडील काय करतात? शेती. शेती करतात. वा वा. माझं नाव गौरी कबीर सिंग राजपूत. आज आमच्या समाजाच्या वतीने इथे एक कार्यक्रम ठेवला होता, गुणवंत यशवंत सोहळा. तर मी आणि माझा भाऊ अभिषेक कबीर सिंग राजपूत, आमचा दोघांचा इथे सत्कार झालाय. मी जॉब करते कॅपजेमिनी मुंबई येथे, आणि माझा भाऊ BSc पॅरामेडिकल शिक्षण त्याचं कम्प्लीट झालेलं डिग्री, आणि जस्ट नाऊ ही हॅज जॉईन द बजाज हॉस्पिटल. सो किती लोकांना तर आज इथे 500-550 लोक होते. त्यातल्या भरपूर जणांना आज इथे विविध म्हणजे क्रीडा, वैद्यकीय, इंजिनिअरिंग, मिलिटरी, आर्मी, एव्हरीथिंग दे हॅव अवॉर्डेड अस. अँड आता त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला प्रोत्साहन मिळावं आणि आमच्यापासून काही लोक अजून प्रेरित व्हावे याच्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम ठेवला होता, आणि उत्कृष्ट दर्जाचा हा कार्यक्रम झाला आहे. आणि दरवर्षी हा कार्यक्रम होतो. यावर्षी यांचं 6वं वर्ष होतं. कलेक्टर साहेब पण आले होते, त्यांनी इथे कलेक्टर साहेब पण आले होते. त्यांनी सुद्धा आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे, की त्यांनी त्यांची ती जर्नी सांगितली की ते सुद्धा इंजिनिअरिंग पास आउट होते, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मधून. त्यांच्याकडे चांगलं पॅकेज असून सुद्धा त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन केलंय. तर त्यांनी त्यांची पूर्ण हिस्ट्री सांगितली की ते कशा परिस्थितीतून त्यांनी ही जॉब क्रॅक केलाय, आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की आपण आपल्या देशासाठी काहीतरी करावं, आणि म्हणजे देशाला कसं आपल्याला पुढे नेता येईल छोट्या छोट्या यातून, हेच त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे. ऍक्च्युली समाजासाठी जो कार्यक्रम होता खूप महत्वपूर्ण कार्यक्रम होता, की समाजामध्ये मुलं काम करतात किंवा जे एज्युकेशन घेतात त्यांचा कुठे गुणवंत राहून जातो. So त्यामुळे समाजात हा जो काही कार्यक्रम झालेला आहे, सो त्याच्याविषयी खरंच खूप या जी काही टीम आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. ज्या पद्धतीने केलं त्याचे खूप खूप धन्यवाद त्यांचे. काय आनंद वाटतो ताई आपल्या मुलाचा सत्कार झाला? दोन्ही मुलांचा सत्कार झाला, खूप आनंद वाटला. समाजाने जो कार्यक्रम ठेवला आहे मुलांसाठी, तर हा प्रोत्साहनासाठी छान आहे, आणि मुलांना याच्यातून प्रेरणा मिळते पुढं अजून काहीतरी काढायची. मला दोन्ही मुलांना आणि आमच्या दोन्ही मुलांना पुरस्कार मिळाला, आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे याच्यावर. फार कौतुकाची गोष्ट. हा, तर काय सांगणार आजच्या कार्यक्रम? कोणी तुमचं नाव सांगा सर. मी धरमसिंग कारभारी बोवरे, राहणार जोडवाडी. मी मुंबई या विभागात पुरवठा, अन्न व नागरी पुरवठा विभागात 30 वर्ष निष्कलंक सर्व्हिस केलेली आहे, आणि मुंबई सारख्या ठिकाणी, दगदगीच्या ठिकाणी, अशा ठिकाणी नोकरी करणं एका चांगल्या व्यक्तीचं जमू शकत नाही. माझ्यासारखा एक दिव्यांग व्यक्तीने केलेली आहे. तर मी माझ्या पुढल्या पिढीला, जे विद्यार्थी आहे, गुणवंत विद्यार्थ्यांना, यांना सांगेन की तुम्ही माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले धडधाकट आहात, तर एकदम चांगले पद्धतीने शिक्षण करून स्वतःचं, कुटुंबाचं आणि समाजाचं नाव रोशन करावं, असं मी त्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.